हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी गाडीवरनं शूट करत आहे, कारण की घरी शूट करण्यासाठी टाईम नाही भेटला आणि अचानक प्लॅन ठरला की ग्वाल्हेर मेला बघायला जायचं. तर मग फौजींना पण सुट्टी होती, मग चाललो होतो आम्ही इथं 2-3 फॅमिली मिळून ग्वाल्हेरचा मेळा फिरायला. तर चालता चालता गाडीवरनं व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. तर ग्वाल्हेरचा मेला बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि मेला कसा वाटतो ते पण कमेंटमध्ये सांगा. म्हणजे जास्त काही शूट नाही केलेलं मी, थोडंसं शूट केलं आहे, म्हणजे जेवढं मला करता येईल तेवढं, कारण की दोन्ही पण मुलं सोबत होते त्यामुळे जास्त नाही शूट करू शकले. तर पुढे तुम्ही एन्जॉय करा. तरी तर मी व्हॉइस ओव्हर करते, कारण की ग्वाल्हेरमध्ये म्हणजे जो मेला बघायला गेलो होतो तिथे एवढं पाठीमागून गाण्यांचा आवाज येत होता, तर त्यामुळे म्हणजे जास्तच व्हॉल्यूम जास्त होता ना, त्यामुळे व्हिडिओला थोडं हे होत होतं, म्हणून मी इथं व्हॉइस ओव्हर करते. आणि इथं मुलांना थोडं खेळायला सोडलं होतं. इथं मुलं खेळत होते, हे तीन छोटे छोटे पोरं होते, त्यांना खेळायला सोडलं होतं. माझं एक होतं, आरती दिदीचं होतं आणि गायत्रीचं होतं. तिघांचे 3 होते. तिघांना पण इथं खेळायला सोडलं होतं आणि काहींचे दुसरीकडे खेळत होते. तर इथं यांना खूप भीती वाटत होती खेळायची, खेळतच नव्हते. तसंच नंतर उभं केलं आणि मग खेळ तसेच उभे होते. आणि जास्त काही आम्ही फिरलो नाही, फक्त मुलांनाच तिथं खेळायला सोडलं होतं. काय जास्त म्हणजे जास्त मध्ये पण नाही गेलो, कारण की गर्दी जास्त असते ना, त्यामुळे मग नंतर घरी यायला पण उशीर झाला असता. आणि त्यामुळे मग फक्त मुलांना खेळवलं आणि थोडं खरेदी पण काहीच नाही केलं. त्यानंतर मुलांचं खेळून झालं, थोडंसं तिथल्या तिथं फिरलो आणि घरी आलो. त्यामुळे जास्त आणि मुलं होते त्यामुळे जास्त काही व्हिडिओ घेऊ नाही शकले मी. थोडेसेही व्हिडिओ काढलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं थोडंसं पुढे चाललो होतं आम्ही फिरण्यासाठी, पण मध्ये जास्त गर्दी दिसली त्यामुळे आम्ही रिटर्न फिरलो तिथूनच. म्हणजे त्या 2 फॅमिली फिरत होत्या, मग आम्ही घरी निघून आलो. म्हणजे घरी निघण्यासाठी चाललो होतो आम्ही, पण थोडंसं मग घेवा म्हटलं व्हिडिओ शूट करावा. मग तिथंच मी व्हिडिओचा पण एंड केला आहे. त्यानंतर मी काय पुढे शूट नाही केलं आणि त्यानंतर मी व्हिडिओचा डायरेक्ट एंड करून टाकला आहे.